हाय फ्रेंड्स, आजपासून आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 बघणार आहोत. थोडक्यात या ॲक्टची आपण सिरीजच चालू करतोय. आता सिरीज म्हणजे काय चालू करतोय तर हा ॲक्ट कधी इनॅक्ट झाला, कधी इन्फोर्स झाला, हा ॲक्टमध्ये काय दिलं आहे नेमकं, या ॲक्टच्या प्रोव्हिजन काय सांगतात, या ॲक्टमध्ये काय रेमिडी दिले आहेत, हे सर्व गोष्टींचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आणि प्रत्येक शब्द न शब्द त्या शब्दाचं मीनिंग काय दिलं हे सर्व बघणार आहोत, तेही मराठीमध्ये. मित्रांनो, हा ॲक्ट JMFCमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण हा ॲक्ट JMFCच्या प्रीमध्ये तर विचारलाच जातो, पण मेन्समध्ये सुद्धा विचारला जातो. आणि हा ॲक्ट मायनर आहे म्हणून आपण इग्नोर करून देतो. पण हा ॲक्ट खूप स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे, कारण यामध्ये सेक्शन कमी आहेत आणि क्वेश्चन जास्त विचारले जातात. त्यामुळे कमी अभ्यास करून जास्त मार्क मिळवायचे असतील तर स्पेसिफिक रिलीफ ॲक्टला पर्यायच नाही आहे. त्यामुळे आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट करावाच लागणार आहे. आता मित्रांनो, फक्त हा JMFCसाठीच इम्पॉर्टंट नसून वकिली करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या आपण थोडक्यात इंट्रो करून यास्ट आहे. म्हणजे 1963 सालामध्ये जे ॲक्ट पास झाले त्यामध्ये हा 47 नंबरला पास झालेला ॲक्ट आहे. हा ॲक्ट 13 डिसेंबर 1963 रोजी इनॅक्ट झालेला आहे. म्हणजेच त्या दिवशी प्रेसिडेंटचे असेंट मिळालेले आहे या ॲक्टला. तर हा ॲक्ट 1 मार्च 1964मध्ये इन्फोर्समेंट झालेला आहे. म्हणजेच हा ॲक्ट त्या 1 मार्च 1964 पासून लागू केलेला आहे संपूर्ण भारतामध्ये. तसेच हा ॲक्ट होल ऑफ इंडियावरती ॲप्लिकेबल होतो. आता तुम्ही म्हणाल की पहिला जम्मू काश्मीरवरती तर आपले कायदे लागू होत नव्हते. तर ते मित्रांनो बरोबर आहे. 1964 पासून 2019 पर्यंत हा ॲक्ट एक्सेप्ट जम्मू आणि काश्मीर इतर संपूर्ण भारतामध्ये लागू होत होता. पण 2019ची अमेंडमेंट झाल्यापासून हा ॲक्ट आता जम्मू काश्मीरवरतीही ॲप्लिकेबल होतो. आता या ॲक्टची आपण थोडक्यात हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया की हा ॲक्ट कधी इनॅक्ट झाला, यापूर्वी ॲक्ट नव्हताच का, हे सगळं समजून घेऊया. 1963 पूर्वी मित्रांनो, 1963मध्ये हा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आला, जो की आपण आज बघतोय. तर यापूर्वी ॲक्ट नव्हता का, तर होता. जो फर्स्ट टाइम स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इनॅक्ट झाला तो 1877मध्ये इनॅक्ट झाला आणि तो न्यूयॉर्क सिव्हिल कोडवरती बेस होता. म्हणजे जो न्यूयॉर्क सिव्हिल कोड होता त्यापासून प्रेरित होऊन हा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1877 इनॅक्ट केलेला होता आणि तो इंग्लिश इक्विटी कोर्टवरती बेस्ड होता. तसेच मित्रांनो, या ॲक्टमध्ये 1877चा जो ॲक्ट होता त्यामध्ये बरेचसे लाकून होता. त्यामुळे हा ॲक्ट नंबर ऑफ टाईम अमेंड झालेला होता. जसं की 1882मध्ये अमेंड झाला, त्यानंतर 1891मध्ये, 1899मध्ये, त्यानंतर 1929, परत 1940, 1951 असा बराचदा ॲक्ट इनॅक्ट होऊन त्यात खूप चेंजेस झालेले होते. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटनी 1963मध्ये न्यू स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इनॅक्ट केला आणि जो 1877चा ॲक्ट होता त्याला रिपील केला. हा जो 1963मध्ये 63चा ॲक्ट आहे तो 9th लॉ कमिशन रिपोर्टवरती बेस्ड आहे. आणि हा ॲक्ट स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 हा डिस्क्रेशनरी पॉवरचा आहे. म्हणजे कोर्टावरती बंधनकारक नव्हतं की तुम्ही रेमिडी रिलीफ दिलाच पाहिजे असं. आता आपण या ॲक्टचा ऑब्जेक्ट पाहूया. ॲक्टचा ऑब्जेक्ट काय आहे तर रिलीफ ऑफ सर्टन काइंड्स ऑफ स्पेसिफिक रिलीफ, म्हणजे पर्टिक्युलर काइंडची रिलीफ दिली पाहिजे. आता स्पेसिफिक रिलीफ म्हणजे काय तर पर्टिक्युलर रिलीफ, एक्झॅक्ट रिलीफ, जे की त्या पार्टीजना एक्सपेक्टेड आहे. जो कॉन्ट्रॅक्ट त्यांनी तयार केलेला, जो कॉन्ट्रॅक्ट तयार करताना त्यांचा इंटेन्शन होता त्या इंटेन्शनची फुलफिलमेंट झाली पाहिजे, त्यासाठी हा ॲक्ट इनॅक्ट केलेला आहे. यापूर्वी असं नाही की यातच फक्त रेमिडी दिलेली आहेत, कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये पण रेमिडीज दिलेल्या आहेत. आणि हा ॲक्ट कॉन्ट्रॅक्ट ॲक्टला पण सेव्ह करतो. तर जर समजा आता कॉन्ट्रॅक्ट ॲक्टप्रमाणे एखादा कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल आणि त्याचं ब्रीच झालं तर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये त्यासाठी आपल्याला कॉम्पन्सेशन, डॅमेज देण्याची प्रोव्हिजन आहे. मग स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणण्याची काय गरज होती तर त्यावेळी असं होत होतं की जे फ्रेमर्स होते, कॉन्ट्रॅक्ट जे ड्राफ्ट करत होते किंवा त्या पार्टीज होत्या, त्यांचा जो उद्देश होता तेच फुलफिल होत नव्हतं. की समजा या दोन्हीपैकी एका पार्टीनं कॉन्ट्रॅक्टचं ब्रीच केलं
तर त्याला कॉम्पन्सेशन देणं आणि ते वाद तिथंच मिटवणं अशा प्रकारचे प्रकार घडत होते. तो कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म होत नव्हता. पण स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा उद्देशच असा आहे की त्या स्पेसिफिक परफॉर्मन्स देणं, म्हणजे त्यांचे जे उद्देश होतं त्याचं फुलफिलमेंट करणं. आणि हा ॲक्ट मुहेबल आणि इमोहेबल अशा दोन्ही प्रॉपर्टीवरती ॲप्लिकेबल होतो. तसेच स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टवरती ॲप्लिकेबल होत नाही. आता मला सांगा मित्रांनो, 2000 हा ॲक्ट 1963चा आहे. त्यानंतर काही चेंजेस झालेच नाही आहेत का? त्यानंतर अमेंडमेंट करण्याची गरज पडलीच नाही आहे का? तर असं नाही आहे. 1963चा ॲक्ट इनॅक्ट केल्यानंतर पण दोनदा अमेंडमेंट झालेली आहे, जे की 2019 2019मध्ये आणि 2018मध्ये अशा 2 अमेंडमेंट झालेले आहेत. 2019ची जी अमेंडमेंट होती ती जम्मू आणि काश्मीरवरती हा ॲक्ट लागू करण्यासाठीची होती आणि 2018ची जी अमेंडमेंट झाल्या ती मेजर स्वरूपाची अमेंडमेंट झाल्या. त्यामुळे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टवरती 2018च्या अमेंडमेंटचा खूप मोठा इम्पॅक्ट आलेला आहे. ते आपण पुढं इन डिटेलमध्ये बघणारच आहोत. आता स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये एक टोटल 3 पार्ट दिलेले आहेत, एक स्केड्यूल दिलेला आहे आणि टोटल 44 सेक्शन दिलेले आहेत, जे की आपण पुढे पाहणारच आहोत. आता मी तुम्हाला या ॲक्टमध्ये आपण काय बघणार आहोत याचा थोडक्यात आढावा देते. पार्ट 1 कशाबद्दल या ॲक्टमध्ये 3 पार्ट आहेत. पार्ट 1 प्रिलिमिनरीबद्दल सांगते, म्हणजेच सेक्शन 1 ते 4 याला कव्हर करतं. आता 1 ते 4मध्ये काय सांगितलं आहे की एकमध्ये शॉर्ट टायटल वगैरे सांगितलेलं आहे की हा ॲक्टचं नाव काय असणार, कुठे इन्फोर्स होणार वगैरे. 2मध्ये डेफिनेशन दिली आहेत, सेविंग्स काय असणार आहेत आणि हा ॲक्ट इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईटवरती ॲप्लिकेबल होतं असं थोडक्यात सांगितलेलं आहे त्यामध्ये. पार्ट सेकंडमध्ये काय सांगितलं आहे की स्पेसिफिक रिलीफ. आता स्पेसिफिक रिलीफ म्हणजे पर्टिक्युलर रिलीफ ग्रांट करणं. आता ते रिलीफ कोणकोणत्या फॉर्ममध्ये असणार आहेत, तर रिकव्हरी ऑफ पोझेशन ऑफ प्रॉपर्टी, जे की सेक्शन 5 ते 8मध्ये सांगितलेलं आहे. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ते सेक्शन 9 ते 25मध्ये सांगितलेलं आहे. सेक्शन 26मध्ये रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे एखादी इन्स्ट्रुमेंट तयार करताना त्यात चूक झाली असेल तर ती कशी सुधारायची, ती कोणकोणत्या चुका सुधारता येतील याबद्दल रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आता सेक्शन 27 ते 30मध्ये रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगितलेलं आहे. रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणं म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल समजा एखादा कॉन्ट्रॅक्ट वायडेबल आहे किंवा टर्मिनेबल बाय प्लेंटिफ आहे किंवा अशा एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं प्लेंटिफनं सूट दाखल केलं आणि त्यामध्ये प्लेंटिफनं एखादा कॉन्ट्रॅक्ट रेक्टिफाय केला असेल तर असे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केले जातात, पण हे समोरच्या पार्टीवरती हार्म करत नसतात. तसं कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये होत नाही. कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटबद्दल सेक्शन 31 ते 33मध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट वाईड असेल किंवा वायडेबल असेल असे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केले जातात. जे कॉन्ट्रॅक्ट इन फ्युचरमध्ये जाऊन समोरच्या पार्टीचे एखाद्या पार्टीचा राईट इन्फ्रिज करतो आणि ते हार्मफुल असतात समोरच्या पार्टीवरती, असे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केले जातात. आणि नेक्स्ट रेमेडी रिलीफ जे सांगितलेले ते डिक्लेरेटेड डिक्री. मित्रांनो, डिक्लेरेटेड डिक्री म्हणजे आपण डिक्लेरेशनसाठी जे दावा दाखल करतो की हा माझा राईट आहे, हे मला डिक्लेअर करून मिळावं, ही माझी प्रॉपर्टी आहे, हे जाहीर करून मिळावं हेच आहे त्यामध्ये. आणि हे सेक्शन 34 आणि 35मध्ये सांगितलेलं आहे, ते पुढं आपण पाहूया. त्यानंतर पार्ट 3मध्ये प्रिव्हेंटिव्ह रिलीफबद्दल सांगितलेलं आहे. प्रिव्हेंटिव्ह रिलीफ सेक्शन 36 ते 44मध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, ॲक्च्युली यामध्ये सेक्शन 36 ते 42च सध्याच्या स्थितीमध्ये ॲप्लिकेबल होतात आणि सेक्शन 43 आणि 44 हे रिपील केलेले आहेत. आता प्रिव्हेंटिव्ह रिलीफमध्ये काय सांगितलेलं आहे की इंजेक्शनबद्दल सांगितलेलं आहे. ते इंजेक्शन कधी ग्रांट करायचे, कधी करायचे नाहीत, इंजेक्शन टेम्पररी इंजेक्शन, परपेच्युअल इंजेक्शन म्हणजे काय किंवा मॅन्डेटरी इंजेक्शन म्हणजे काय याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये एक स्केड्यूल दिलेला आहे. हा स्केड्यूल 2018 पूर्वी या ॲक्टमध्ये नव्हता.
तर 2018ची जी अमेंडमेंट झाली त्यानुसार हे शेड्यूल यामध्ये ॲड केलेलं आहे. यामध्ये कोणते कोणकोणते कॉन्ट्रॅक्ट हे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कधी दावा दाखल करता येणार नाही आणि ते कोणकोणते कॉन्ट्रॅक्ट असणार याबद्दलची कॅटेगरी सांगितलेली आहे. यामध्ये ट्रान्सपोर्ट, एनर्जी, वॉटर आणि सॅनिटायझेशन तसेच कम्युनिकेशन, सोशल अँड कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर याबद्दल सांगितलेले आहे. आता हे सगळे प्रोजेक्ट आहेत हे पब्लिक ॲट लार्जसाठी बनवले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचा फायदा होत असतो. त्यामुळं एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचा राईट व्हायलेट होत असेल तर अशा वेळेस असे मोठमोठे प्रोजेक्ट थांबवले जाणार नाही. कारण असे जर प्रोजेक्ट थांबवले तर जो गव्हर्नमेंटचा उद्देश आहे की मोठ्या प्रमाणात एखाद्या जनतेचं भलं करणं ते यामुळे राहून जातं. त्यामुळे असे कॉन्ट्रॅक्ट आता कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट इंजेक्शन वगैरे ग्रांट केले जात नाही. जे इन्फ्रास्ट्रक्चर च्या अनुषंगाने बनवले जातात. आता यानंतर मित्रांनो आपण या आजच्या लेक्चरमध्ये सेक्शन 1 ते 4 फक्त बघणार आहोत आणि पुढील लेक्चर नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. आता सेक्शन 1 मध्ये काय सांगितलं आहे ते पाहूया. सेक्शन 1 शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट. म्हणजे या ॲक्टचा नाव काय असणार, हा ॲक्ट कुठं लागू होणार, कधी इन्फोर्समेंटमध्ये येणार हेच सांगितलेलं आहे. आता सबसेक्शन 1 मध्ये सांगितलेलं आहे की दिस ॲक्ट मे बी कॉल्ड द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963. म्हणजे या ॲक्टला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 असं म्हणायचं. सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया. म्हणजे हा ॲक्ट संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे. सबसेक्शन 3 इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच डेट ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अपॉइंट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या दिवशी नोटिफिकेशन काढून सांगेल की आजपासून हा ॲक्ट इथं लागू होणार तर त्या दिवसापासून हा ॲक्ट लागू होणार. आणि हा ॲक्ट 1 मार्च 1964 पासून लागू झालेला आहे. म्हणजे ही डेट काय असणार आहे एन्फोर्समेंटची, 1 मार्च 1964 रोजी. आता सेक्शन नंबर 2 पाहूया. डेफिनेशन इन दिस ॲक्ट अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स. मित्रांनो स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या ॲक्टमध्ये खूप काही डेफिनेशन दिल्यात असं नाही आहे. यामध्ये 4 ते 5च डेफिनेशन दिले आहेत. त्याही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. त्या आपल्याला काही एक्झाममध्ये विचारल्या जात नाही. त्यामुळे आपण क्लॉज ए आणि क्लॉज बी फक्त बघणार आहोत. क्लॉज एमध्ये सांगितलेलं आहे ऑब्लिगेशन इन्क्लूड्स एव्हरी ड्युटी इन्फोर्सेबल बाय लॉ. म्हणजे कायद्याने जी ड्युटी इन्फोर्स केलेली आहे त्या ड्युटीचं पालन केलंच पाहिजे असा याचा अर्थ होतो. आणि ऑब्लिगेशनबद्दल 2023च्या प्रीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे ही डेफिनेशन एकदा पाहून घ्या. क्लॉज बी सेटलमेंट. आता सेटलमेंटची पूर्ण डेफिनेशन बघण्याची गरज नाही आहे. यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की इन्स्ट्रुमेंट अदर दॅन विल और कोडिसिल. म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे फक्त विल आणि कोडिसिल सोडून अदर इन्स्ट्रुमेंट यामध्ये कव्हर केलेले आहेत. क्लॉज सी ट्रस्टचा मिनिंग ट्रस्ट ॲक्ट 1882 मध्ये सेक्शन 3 मध्ये जो दिला आहे तोच इथं ॲप्लिकेबल होणार आहे. ट्रस्टी इन्क्लूड्स एव्हरी पर्सन होल्डिंग प्रॉपर्टी इन ट्रस्ट. म्हणजे ती प्रत्येक व्यक्ती ज्यांनी ट्रस्टमध्ये प्रॉपर्टी होल्ड केली आहे ते ट्रस्टी असणार आहेत. आता क्लॉज ई बघूया. ऑल अदर वर्ड्स अँड एक्सप्रेशन यूज्ड हेअर बट नॉट डिफाइन्ड इन द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 हॅव द मिनिंग रिस्पेक्टिव्हली असाइन्ड टू देम इन दॅट ॲक्ट. म्हणजेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये जी डेफिनेशन डिफाईन केली आहे पण स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये दिली नाही पण त्याचा इथं रेफरन्स येतो. त्या सर्व डेफिनेशनचा मिनिंग तोच असणार जे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये दिलेला आहे. म्हणजे आता स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन दिलेली नाही आहे किंवा ॲग्रीमेंटची दिलेली नाही आहे पण ह्या डेफिनेशन इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये डिफाईन केलेले आहे. तर इथं ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट हा शब्द यूज करतो त्याचा सेम मिनिंग असणार आहे जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये दिलेला आहे. एवढंच सांगितलं. आता आपण सेक्शन 3 पाहूया. सेविंग्ज एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड हेअरिन. म्हणजे या ॲक्टमध्ये काही सांगितलं असलं तरी नथिंग इन दिस ॲक्ट शॅल बी डीम A. To deprive any person of any right to relief other than specific performance which he may have under any contract. Or B.
टू अफेक्ट द ऑपरेशन ऑफ द इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 ऑन डॉक्युमेंट्स. म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये ज्या रिलीफ दिल्या त्या सर्वांना इथं सेव्ह केलेलं आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टप्रमाणे रिलीफ दिले म्हणून तुम्ही स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये मागू शकत नाही, किंवा स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये तुम्ही मागताय म्हणून कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये रिलीफ तुम्ही किंवा रेमिडी तुम्ही सोडून द्या असं नाही आहे. तर ज्याप्रमाणे यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या ज्या रेमिडी रिलीफ किंवा अदर प्रोव्हिजन दिलेल्या त्या सर्वांना स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सेक्शन 3 प्रमाणे सेव्ह केलेलं आहे. आणि तसंच इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्टला पण सेव्ह केलेलं आहे. आता सेक्शन 4 बघूया. स्पेसिफिक रिलीफ टू बी ग्रांटेड ओनली फॉर इन्फोर्सिंग इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स अँड नॉट फॉर इन्फोर्सिंग पिनल लॉज. सेक्शन 4मध्ये एवढंच सांगितलेलं आहे की स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हा इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट व्हायलेट झाल्यावरच ग्रँट केला जातो, हा पिनल लॉमध्ये ग्रँट केला जाणार नाही. सेक्शनमध्ये काय सांगितलं आहे पाहूया एकदा. स्पेसिफिक रिलीफ कॅन बी ग्रांटेड ओनली फॉर द पर्पज ऑफ इन्फोर्सिंग इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स. म्हणजे ज्यावेळी इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट व्हायलेट होईल त्याच वेळी स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या रेमिडी मिळणार, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट ॲप्लिकेबल होणार. कारण हा ॲक्ट राईट इन पर्सनवरती लागू होणारा ॲक्ट आहे. आणि पुढे पाहूया. अँड नॉट फॉर द मेअर पर्पज ऑफ इन्फोर्सिंग अ पिनल लॉज. हा ॲक्ट फक्त पिनल लॉ व्हायलेट झाला म्हणून ॲप्लिकेबल होणार नाही, कारण पिनल लॉ हा पब्लिक ॲट लार्ज आहे. म्हणजेच ज्यावेळी एखादा क्राईम कमिट होतो तो पब्लिक ॲट लार्ज म्हणजे संपूर्ण जनतेच्या विरुद्ध झालेला आहे असं समजलं जातं. पण एखादा सिव्हिल राईट व्हायलेट झाला तर तो त्या पर्टिक्युलर व्यक्तीचाच राईट व्हायलेट झाला आहे असं समजलं जातं. त्यामुळे हा सिव्हिल राईटवरतीच ॲप्लिकेबल होणार, पिनल लॉ व्हायलेट झाल्यावर होणार नाही. पण यामध्ये हा जो शब्द यूज केलेला आहे मेयर, याचा खूप मोठा मिनिंग निघतो. मेयर पर्पज ऑफ इन्फोर्सिंग पिनल लॉ म्हणजेच याचा अर्थ असा होतो की फक्त पिनल लॉवर अप्लाय होणार नाही. समजा तुमचा पिनल लॉ फक्त व्हायलेट असा राईट व्हायलेट झाला आहे जो क्रिमिनल राईट आहे, पिनल लॉवर अप्लाय करता येणारा आहे हा ॲक्ट. पण समजा तुमचा क्रिमिनल राईट सोबत सिव्हिल राईट व्हायलेट होत असतानाच तुमचा एखादा क्रिमिनल राईट व्हायलेट झाला असेल किंवा क्रिमिनल राईट व्हायलेट होत असताना सिव्हिल राईट व्हायलेट झाला असेल आणि इन्व्हॉल्व असेल तर तेथे हा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट ॲप्लिकेबल होणार. इन शॉर्टमध्ये सांगते, या जो मेयर वर्ड्स लिहिलेला आहे ना त्याचा अर्थ असा होतो की फक्त पिनल लॉवरती हा ॲक्ट अप्लाय करता येणार नाही, पण सिव्हिल राईट सोबत जर तुमचा क्रिमिनल राईट इन्व्हॉल्व असेल तर आणि तो राईट इन्फ्रिज होत असेल तर तेथे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट ॲप्लिकेबल होणार. समजा डिफॅमेशन एक्झाम्पल द्यायचं झालं तर डिफॅमेशन हे बेस्ट एक्झाम्पल आहे. डिफॅमेशन हे सिव्हिल राईट ॲज वेल ॲज क्रिमिनल राईटसुद्धा आहे. अशा वेळेस तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ ॲक्टसुद्धा ॲप्लिकेबल करता येतो. एवढंच सांगितलेलं आहे यामध्ये. हा झाला आजचा इंट्रोडक्टरी पार्ट. पुढील सेक्शन हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. आणि तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका.